आपल्या महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसभा घेतल्या जातात आणि याच अनुषंगानं 14 ऑगस्टला आपण एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओचं टायटल असं होतं की ग्रामसभेमध्ये हे 5 प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि या व्हिडिओमध्ये ग्रामसभेत कशा पद्धतीनं प्रश्न विचारावेत, कोणत्या मुद्द्यांवरती आवाज उठवणं अपेक्षित आहे हे आपण सांगितलेलं होतं आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक कमेंट्स आपल्याला दिसून आल्या। विशेषतः हा व्हिडिओ अनेक लाखभर लोकांनी पाहिल्याचं दिसून येतं आणि त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेषतः या व्हिडिओचा जो कमेंट बॉक्स होता त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग कमेंट आलेल्या होत्या आणि त्यामध्ये आमच्या गावामध्ये भ्रष्टाचार होतोय, मनमानी पद्धतीने कारभार केला जातोय, ग्रामसभा घेतल्याच जात नाहीत, घेतल्या तरी त्या कागदावरच घेतल्या जातात, कोरमचा जो काही विषय असतो ग्रामसभेचा तो पाळला जात नाही, यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये निधी किती येतोय हे समजत नाही आणि झालेल्या कामांमध्ये सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय आणि या सगळ्या विषयांवरती अजून व्हिडिओ अपेक्षित आहेत अशा पद्धतीच्या कमेंट्स त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये केलेल्या होत्या आणि याच अनुषंगाने आज आपण एक नवीन विषय घेतोय तो म्हणजे गावच्या ग्रामसभेमध्ये विशेषतः जी काही ग्रामपंचायत आहे त्याचे सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतात किंवा लोकांना कसं गंडवतात हाच आपला या आजचा व्हिडिओचा विषय आहे। आणि या सरपंच आणि ग्रामपंचायतीचे जे काही अधिकारी असतात हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगलं काम सुद्धा करताना दिसून येतात, अनेक आदर्श गावं सुद्धा आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला कुठेतरी भ्रष्टाचाराला खतपाणी सुद्धा या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये घातलं जातं आणि लोकविकास किंवा जो गावाचा विकास आहे त्याला कुठेतरी हरताळ फासला जातो आणि कशा पद्धतीनं हे सगळी यंत्रणा भ्रष्टाचार करते आणि लोकांना कशी फसवते, लोकांच्या माध्यमातून जो काही कर जमा होतो त्याचा अपव्यय कसा केला जातो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। तर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं कुरण जर कुठलं मानलं जात असेल तर ती म्हणजे विकास कामं। तर ग्रामपंचायत ही वर्षाच्या सुरुवातीला एक विकास आराखडा तयार करते, त्याच्यामध्ये गावामध्ये अपेक्षित असलेली विकास कामं त्या आराखड्यामध्ये नोंदवलेली असतात आणि या विकास आराखड्यावरती केंद्र शासनाच्या माध्यमातून काही वित्त आयोगाचा निधी पडतो। आता हा जो काही निधी आहे आता 16वा वित्त आयोग सुरू आहे, त्याच्यापूर्वी 15वा वित्त आयोग होता आणि आता ही दोन्ही वित्त आयोगांची कामं बऱ्याचदा सुरू असल्याचं दिसून येतं। आता नवीन वित्त आयोगाचे अजून पैसे आलेले नाहीत असं सांगितलं जात आहे, मात्र जो काही वित्त आयोगाचा निधी असतो तो ज्या पद्धतीनं खर्च होणं अपेक्षित आहे तो होत नाही। काय केलं जातं तर विकास आराखड्यामध्ये जी काही कामं नमूद केलेली असतात त्या पद्धतीनं कामं केली जात नाहीत, अचानक विकास आराखडा बदलला जातो आणि चुकीच्या ठिकाणी हा निधी खर्ची टाकला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे जी काही विकास कामं केली जातात त्यांचा दर्जा सांभाळला जात नाही, चुकीच्या पद्धतीनं निकृष्ट कामं केली जातात आणि विशेषतः त्यामध्ये जी काही मटेरियल वापरलं जातं म्हणजे कॉन्क्रिटीकरण असेल, गटर्सची कामं असतील किंवा काही इतर डागडुजीची कामं असतील, ह्याच्यामध्ये जे काही मटेरियल विशेषतः सिमेंट, ग्रीट, वाळू जे काही वापरलं जात असेल याची क्वालिटी तपासली जात नाही, चुकीच्या पद्धतीनं अत्यंत निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळं कामांचा दर्जासुद्धा घसरल्याचं दिसून येतं। ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार करण्याचं अजून एक दुसरं साधन असं असतं ते म्हणजे निविदा मॅनेज करणं। चुकीचं काम करणाऱ्या बनावट कॉन्ट्रॅक्टर जे असतात किंवा बोगस कॉन्ट्रॅक्टर असतात अशांच्या नावानं ही कामं घेतली जातात आणि ही कामांचा दर्जासुद्धा सांभाळला जात नाही। दुसऱ्या बाजूला जे काळ्या यादीमध्ये ठेकेदार आहेत अशांना प्राधान्य दिलं जातं आणि चांगले ठेकेदार आहेत त्यांना मात्र कामं दिली जात नाहीत। आता ठेकेदारांचे सुद्धा 2 प्रकार दिसून येतात, एक म्हणजे नियमानुसार अत्यंत चांगल्या दर्जाचे काम करणारे सुद्धा असंख्य ठेकेदार असतात, मात्र काय केलं जातं की भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी कुठंतरी चुकीच्या बनावट ठेकेदारांना जे काळ्या यादीमध्ये आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं कामं करतात अशा ठेकेदारांना कुठंतरी प्राधान्य दिलं जातं आणि असं करत असताना निविदा मॅनेज करण्याचा एक प्रकार ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये दिसून येतो आणि चांगल्या ठेकेदाराला वगळलं जातं आणि अत्यंत खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना प्राधान्य दिलं जातं। हा सुद्धा एक भ्रष्टाचाराचा नमुनाच आहे आणि अनेक ग्रामपंचायतींमध्ये असा प्रकार दिसून येतो। यामुळेच कुठंतरी या ग्रामपंचायतीच्या कारभारांना जनतेमध्ये बदनाम व्हावं लागतं आणि टक्केवारीची जी काही भाषा आहे ही सुद्धा इथूनच उगम पावते असं दिसून येतं। आता ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये चुकीच्या पद्धतीनं कामं केली जातात, गैरव्यवहार केला जातो, ह्याचं आणि एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ज्या काही शासनाची योजना असतात ते म्हणजे घरकुल योजना असेल, रोजगार हमीची योजना असेल, शौचालयांची योजना असेल, वृद्धापकाळासाठीच्या योजना ज्या आहेत आणि विशेषतः महिला बाल कल्याण विभागाच्या योजना आहेत, याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड केली जाते। जे काही अपात्र आहेत किंवा बनावट लाभार्थी त्याच्यामध्ये घुसडले जातात आणि त्यांच्या माध्यमातून
कुठंतरी आर्थिक गैरव्यवहार केला जातो। या लाभार्थ्यांच्या नावावरती शासन पैसे जमा करत असतं, हे पैसे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने उकळले जातात आणि याचा परिणाम असा होतो की जे खरोखर पात्र आहेत लाभार्थी, ज्यांना खरंच या निधीची गरज आहे, या योजनांची गरज आहे, असे लाभार्थी या निधीपासून वंचित राहतात। आणि दुसरा परिणाम असा की शासनाच्या माध्यमातून जो काही पैसा येतो, निधी येतो, याचा सुद्धा कुठंतरी अपव्यय होतो, चुकीच्या लाभार्थ्यांना हा निधी दिला जातो। ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी असतील किंवा तिथले काही निवडून आलेले पदाधिकारी असतील, हे कसे चुकीच्या पद्धतीने काम करतात याचा अजून एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ग्राम निधीचा अपव्यय केला जातो। आता हा ग्राम निधी कुठला, तर पाणीपट्टी असेल किंवा लोकांकडून येणारा जो काही घरफळा आहे याच्या माध्यमातून जो कर जमा होतो ग्रामपंचायतीला, याचा कुठंतरी अपव्यय होताना मोठ्या प्रमाणात दिसून येतो। आणि पाणी पुरवठ्याची कामं, विशेषतः लिकेजेसची कामं, म्हणजे एक लिकेज असेल तर तिथं 2 दाखवायची, किंवा बल्ब आता जे काही बदलले जातात, म्हणजे दिवाबत्तीची जी काही सोय केली जाते ह्याच्या डागडुजीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालाय असं दाखवलं जातं। प्रत्यक्षात तेवढा निधी खर्च होतो का हे सुद्धा तपासणं आवश्यक असतं। यासोबतच ग्रामसभांमध्ये चहा पाण्याचा खर्च केला जातो, इतर वेळी पाहुणे आलेत, हे आले, ते आले असं सांगून जो काही चहा पाण्यावरती खर्च होतो हा सुद्धा कुठंतरी मोठ्या प्रमाणात वाया जातो असं दिसून येतं। आणि स्टेशनरी असेल, इतर किरकोळ खर्च जे काही ग्रामपंचायतीचे असतात, किंवा आता GEM म्हणून एक पोर्टलची खरेदी आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा जी काही खरेदी केली जाते, वित्त आयोगातला निधी इथं सुद्धा कुठंतरी मुरवला जातो। यासोबतच ग्राम निधीमधील पैसे सुद्धा खर्ची टाकताना आपण कशावरती हा पैसा खर्च करतोय आणि जे काही आपण पैसे खर्च केलेत तेवढी व्हॅल्यू ग्रामपंचायतीला किंवा गावाला क्रिएट होते का ह्याचा सुद्धा विचार केला जात नाही। आणि कुठंतरी त्यातून थोडीफार रक्कम काढण्यासाठी, चिरीमेरीसाठी या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्याचं अलीकडच्या काळात दिसून येते। त्यामुळे ग्राम निधीचा वापर कसा होतोय आणि ग्राम निधीचा जमा खर्च याचा हिशोब सुद्धा ग्रामस्थांनी मागायला सुरुवात आता केली पाहिजे असं आता अलीकडच्या काळात दिसून येत आहे। ग्रामपंचायतीचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, हे चुकीच्या पद्धतीने काम कसं करतं याचा अजून एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जे काही गावांमधील मिळकतींचे उतारे असतात, 8A चे उतारे जे म्हणतो, याच्यामध्ये अचानक फेरफार केले जातात। म्हणजे गेल्या 10 वर्षापासून एक प्रकारचं रेकॉर्ड असतं आणि त्याच्यामध्ये अचानक बदल केला जातो आणि त्या जागेच्या किंवा मिळकतीचे जे काही उतारे असतात ह्याच्या मापांमध्ये बदल केले जातात। म्हणजे विशेषतः त्याची लांबी असेल, त्याची रुंदी असेल, ह्याच्यामध्ये बदल केले जातात आणि कुठंतरी एका घटकाला फायदा पोचवला जातो। विशेषतः जो कोण गावचा पुढारी असेल किंवा जो कोणी जरा ताकदवान माणूस असेल त्याच्या बाजूने हे निकाल बदलले जातात, हे जागेची मापं बदलली जातात आणि जो कुठंतरी वंचित घटक आहे, जो शांत आहे, गरीब आहे, अशा लोकांवरती मात्र अन्याय होताना दिसून येतो। आणि अशा पद्धतीनं कुठल्या तरी दबावाच्या माध्यमातून मिळकतींचे जागेचे उतारे बदलणं आणि त्याच्यामध्ये फेरफार करणं ही एक बेकायदेशीर गोष्ट आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांना पुढच्या काळामध्ये कोर्टाचे हेलपाटे घालावे लागतात। यामुळे अनेकदा जमिनीचे, जागेचे वाद निर्माण होताना दिसून येतात। आणि या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये गैरव्यवहार करण्याचा अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे गावच्या कारभारामध्ये एवढी अनियमितता असेल तर या कारभारावरती पांघरून घालण्याचा सुद्धा प्रकार केला जातो। आणि यालाच एक महत्त्वाचं उत्तर असं हे पुढारी किंवा जे काही प्रशासन आहे हे शोधतं, ते म्हणजे ग्रामसभा व्यवस्थित घ्यायच्या नाहीत। म्हणजे शासनाचा नियम असा आहे की वर्षाला किमान 4 ग्रामसभा झाल्याच पाहिजेत, मात्र कुठंतरी या ग्रामसभांचं जे काही नियोजन शासनानं घालून दिलंय ह्याला सुद्धा कुठंतरी फाट्यावर मारलं जातं आणि बऱ्याचदा ग्रामसभा घेतल्या जात नाहीत। आणि ग्रामसभा जरी घेतल्या तरी त्याची पुरेशी प्रचार प्रसिद्धी केली जात नाही। शासनाचा नियम असा आहे की ग्रामसभेची नोटीस ही किमान 8 दिवस आधी दिली पाहिजे, मात्र बऱ्याचदा ही नोटीस अचानक काढली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नोटीसचे जे काही प्रचार प्रसिद्धीची गरज आहे ती पूर्ण केली जात नाही, सोशल मीडियामधून हा प्रचार केला जात नाही। ग्रामसभेची सूचना किंवा नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर गावामध्ये त्या पद्धतीची दौंडी देणं आवश्यक आहे, जेणेकरून गावामधील जास्तीत जास्त लोक त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहतील। आणि लोकसहभाग वाढवणं हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा हेतू आहे, उद्देश आहे। कुठंतरी हा लोकसहभाग वाढू नये, आपल्याला कोणी प्रश्न विचारू नयेत, आपल्या कारभारावरती कोणी बोट ठेवू नये, अंकुश ठेवू नये, या उद्देशानं ग्रामसभांचा जी काय प्रचार प्रसिद्धीची गरज आहे ती पूर्ण केली जात नाही। लपवून छपवून या ग्रामसभा बऱ्याचदा घेतल्या जातात आणि त्यामुळे कुठंतरी ग्रामविकासामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो आणि लोकसहभाग ही तशी ग्रामविकासाची एक महत्त्वाची गुरुकिल्ली मानली जाते। तसेच अनेक गावांमध्ये आज सुद्धा दंडुकशाही, दडपशाही दिसून येते। ग्रामसभेमध्ये लोकांना बोलू दिलं जात नाही। एखाद्यानं प्रश्न विचारला तर तुला काय समजतंय, तू शांत बस, तू खाली बस, अशा पद्धतीनं एक दरडावण्याची भाषा सुद्धा केली जाते। आणि अशा पद्धतीनं ही जी काही दडपशाही दिसते गावच्या राजकारणामध्ये, गावगुंडीचं राजकारण आहे, हे विकासाला कुठंतरी मोठ्या प्रमाणात मारक आहे। आणि आता आपण पाहूया की गावच्या कारभारावरती अंकुश ठेवायचा असेल, नियंत्रण ठेवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये ग्रामसभा वेळेवरती होतात का हे पाहिलं पाहिजे।
यासोबतच ग्रामसभेमध्ये महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत। कारभार जो आहे गावचा याच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, मग ग्रामनिधीचे असतील, विकास कामांच्या बाबतीत असतील, निधीबाबतचे प्रश्न असतील, कामांच्या दर्जाच्या बाबतीतले प्रश्न असतील, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी असेल याबाबतचे प्रश्न असतील, हे ग्रामसभेमध्ये उपस्थित केले पाहिजेत। आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा गावचे जे काही कारभारी आहेत यांना आपण बोलतं केलं पाहिजे की नेमका तुम्ही कशा पद्धतीनं कारभार करत आहे आणि याबाबतचे प्रश्न जाणीवपूर्वक ग्रामसभेत विचारले पाहिजेत। जर ग्रामसभा होत नसतील तर एखादा महत्त्वाचा मुद्दा असेल, जिव्हाळ्याचा प्रश्न असेल तर याबाबत आपण विशेष ग्रामसभेची मागणी सुद्धा करू शकतो आणि अशा पद्धतीनं विशेष ग्रामसभेची मागणी करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामस्थांना आहे। यासोबतच सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कारभारावरती त्यांच्या लक्ष ठेवलं पाहिजे। नेमक्या योजना सगळ्या पोहोचतायत का, योजनांचे लाभार्थी व्यवस्थित निवडले जात आहेत का, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। यासोबतच जर काही माहिती दिली जात नसेल, जाणीवपूर्वक माहिती देणं टाळलं जात असेल तर मात्र आपण RTI म्हणजे माहिती अधिकाराचा जो काही कायदा आहे याचा वापर करून शासनाकडून किंवा ग्रामपंचायतीकडून आपण सगळी माहिती मागवू शकतो। आणि त्याचे आता फॉर्मॅट सुद्धा प्रिंटेड बाजारामध्ये उपलब्ध असतात। त्याच्यावरती अगदी एक छोटं 10 रुपयाचं तिकीट लावून तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती देणं हे ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा सरपंच असतील यांच्यासाठी बंधनकारक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये अजून काही अनियमितता असतील आणि काही माहिती दिली जात नसेल आणि चुकीच्या पद्धतीने कारभार होतोय, गैरव्यवहार होतोय याची जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही वरिष्ठ पातळीवरती त्याबाबतची दाद मागू शकता। म्हणजे ग्रामपंचायतीच्या वरचं जे हेड ऑफिस आहे ते म्हणजे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असतील किंवा त्याच्या वरच्या जे काही यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आहे, इथं सुद्धा तुम्ही ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी प्रश्न विचारू शकता किंवा त्याच्याबद्दल दाद मागू शकता। जर काही चुकीचे कारभार, चुकीच्या गोष्टी जर झाल्या असतील तर त्याच्याबाबतची निवेदनं तुम्ही वरिष्ठ कार्यालयांना सुद्धा सादर करू शकता। तर मंडळी, ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये कशा पद्धतीनं पैसा मुरवला जातो, भ्रष्टाचार कसा केला जातो आणि ग्रामपंचायतीचे सरपंच असतील किंवा प्रशासन असेल हे चुकीच्या पद्धतीनं कसा कारभार करतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं। तुम्हाला अजून काय सांगायचं आहे, तुमच्या गावामध्ये कारभार नेमका कसा चाललाय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। या व्हिडिओच्या अनुषंगानं आपली अजून काही मतं असतील तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा। ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या अनुषंगानं अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग घडामोडींसाठी विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB ला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।